जखमा तयार होतात सगळ्या अंगावर. तर त्यातले दोन महत्त्वाचे आजार म्हणजे पेम्पिगस आणि पेम्पिगॉइड. तर याच्यामध्ये पाण्याचे फोड, जिथे घर्षण होतं तिथे पाण्याचे फोड येतात आणि जरा हे झालं की तिथे जखमा होतात आणि त्या जखमा भरायला बऱ्यापैकी वेळ लागतो. असे जे रुग्ण आहेत त्यांना खूप सहन करावं लागतं. त्या दृष्टीने पूर्वी याला स्टेरॉइडशिवाय काही इलाज नव्हता, पण आता बऱ्याच संशोधनांती रामबाण म्हणून किंवा ड्रोन अटॅक आपण म्हणतो अशी काही औषधं निघाली, पण ती औषधं सामान्य माणसाच्या खर्चाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. तर त्या दृष्टीने मी अशोकबाईंना विचारलं. दुर्दैवाने अशोकबाईंच्या पत्नी त्यांच्या शिकार ठरल्या अशा ठिकाणी. त्यांना आम्ही त्याच्यातनं त्वचारोग बरा झाला, पण त्याच्यातनं आम्ही त्यांना वाचू नाही शकलो. त्यांनी ती स्फूर्ती घेऊन असा आपण एक पेशंट सपोर्ट ग्रुप तयार करावा अशी कल्पना मांडली. मी त्यांनी लगेच उठवून झाली. त्याला डेक्कन क्लब आहे, तिथे 6:30 वाजता कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं स्वागत होईल. त्याच्यानंतर म्हणजे एक फॉर्मल आणि इन्फॉर्मल पद्धतीचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला या संस्थेबद्दल थोडीशी माहिती दिली जाईल. 1-2 जे डॉक्टर्स यांच्याशी निगडीत आहेत त्या लोकांचे काही व्हिडिओज त्यावेळेला ते बोलतील, त्यांच्या ज्या ट्रीटमेंट केल्या त्याप्रमाणे सांगितलं जाईल. आणि त्याच्यानंतर दाम्पत्याचा सत्कार आणि त्याच्यानंतर एक 50 मिनिटं त्यांची मुलाखत ही त्यांची ऑटोबायोग्राफी किंवा अशी नाही, कारण ते पिक्चर पुस्तकांमध्ये सगळं झालं आहे. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये काय अडचणी येतात किंवा कशी कामं त्यांनी केली आणि आम्हाला काय त्याच्यातनं मिळू शकतं, आम्ही कसा अप्रोच व्हायला पाहिजे, समाजाने याच्याकडे कसं बघायला पाहिजे. कारण खूप काही केसेस आम्ही ॲक्च्युली बघितलं की घरात काढून टाकणे मुलाला, कारण ते बेर होत नाही त्यांना. तर ही मनस्थिती ही कशी हाताळता येईल याच्याप्रमाणे त्यांच्याशी त्या गप्पा. आणि त्याच्यानंतर त्याचं फॉर्मल स्वरूप असं की त्याच्यानंतर काही डॉक्टर्स जे असोसिएटेड आहेत या ग्रुपमध्ये, कारण हे कम्प्लीट गोष्ट ही डॉक्टर्सच्या थ्रू होते आणि पेशंटला डायरेक्टली पेमेंट कुठलंही होत नाही. ह्याच्यात आयदर डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स किंवा केमिस्ट यांनाच पेमेंट डायरेक्ट ट्रीटमेंट मिळेल याच्याकडे भर असतो. तर त्यांचे काही छोटे 5 मिनिटांचे सत्कार असतील आणि नंतर बसायला होईल आणि असा कार्यक्रमाचा सुरू. सर, हा पहिला पुरस्कार ना? हा पहिला पुरस्कार. काय झालं, आमच्या सर येता म्हणल्यानंतर म्हणलं की आपण त्यांचाही सन्मान जर करतोय तर असे विचार झाला की आपण हे वार्षिक का करू नये, किंवा खूप मोठी लोक याच्यात कनेक्ट होतात, मध्येच कळतात की अरे यांनी खूप मोठं काम केलंय, मग त्यांना आपण कसं करू शकतो, आपण त्यांना फेसिलिटेट कसं करू शकतो आणि आपल्या असोसिएशनने आपण त्यांच्याकडनं काय गाईडलाईन घेऊ शकतो, या पद्धतीने पुढचं काम कसं करता येईल